बंद करा चालू झालं केलं सुरुवातीला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण मतदार बंधू भगिनींनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, मला आशीर्वाद दिले, सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. त्याचबरोबर ज्या लोकप्रतिनिधींना मतदानाचा अधिकार हक्क होता, त्यांना ज्यांनी निवडून दिलं आणि त्या सर्वांचीच भावना होती की राजभाऊ राऊत सारखा एक कार्यकर्ता या विधान परिषदेवरती आमदार व्हावा, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादानं, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर आमचे सर्वांचेच लाडकं नेतृत्व, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई आणि आमचे सहकारी मित्र जयाभाऊ गोरे, या सगळ्यांच्याच मार्गदर्शनातून आज मला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आणि या सोलापूर विधान परिषदेचा आमदार होण्याचा या ठिकाणी मान मिळाला. या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी या आमदारकी या ठिकाणी माझ्या रूपाने येत असताना नक्कीच मला पूर्णपणे खात्री आहे की माझ्यावरती जबाबदारी फार वाढलेली आहे. पूर्वी मी 2004 ते 2009 विधानसभेचं प्रतिनिधित्व बार्शीचं केलेलं आहे, 19 ते 24 केलेलं आहे. आणि या दोन्ही वेळेस किंवा मी नगराध्यक्ष असताना, नगरसेवक असताना, बाजार समितीचा संचालक असताना किंवा माजी आमदार म्हणून या ठिकाणी काम करत असताना अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आज भविष्यकाळामध्ये जी माझ्यावरती फार मोठी जबाबदारी, तालुक्याबरोबरच या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे, जी मला पूर्णपणे जाणीव आहे. आणि अत्यंत काळजीपूर्वक मी पूर्वी ज्या पद्धतीने काम करायचो, आपल्या सर्व जनतेलाही माहीत आहे, पत्रकार बांधवांना माहीत आहे, सर्व पदाधिकाऱ्यांना माहीत आहे किंवा सर्व नेतृत्वाला माहीत आहे, त्याच्याहून कित्येक पटीनं आता मला जास्त काम करावं लागणार आहे, जी मला पूर्णपणे जाणीव आहे. आज बार्शी तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील सुद्धा माझ्या आजी माजी लोकप्रतिनिधी असतील किंवा नगरसेवक आहेत, नगरसेविका आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्याचबरोबर सर्व सभापती आहेत, पंचायत समितीचे, महापालिकेचे नगरसेवक बंधू भगिनी आहेत, सर्वच लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रामध्ये, बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत. आणि आजी माजी आमदार असतील किंवा त्या तालुक्याचे नेतृत्व करणारी मंडळी आहेत, या सर्वांना बरोबर घेऊन आदरणीय माझे सहकारी मित्र पालकमंत्री जयाभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी बार्शी तालुक्याबरोबरच जिल्ह्याच्या सुद्धा विकास कामामध्ये भरीव असं काम या ठिकाणी करणार आहे. आज बार्शी तालुक्याच्या बाबतीमध्ये सुद्धा सांगायला हरकत नाही, मी पत्रकार बांधवांना गेल्या निवडणुकीच्या कारकिर्दीमध्ये किंवा बाजार समितीची निवडणूक लढवत असताना, त्याचबरोबर नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना, पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक लढवत असताना फार मोठा विश्वास तालुक्यातील जनतेने पुन्हा एकदा आमच्यावरती दाखवला. दुर्दैवानं आम्हाला 19 ते 24 या कालखंडामध्ये काम करत असताना सत्तेची 2.5 वर्षच मिळाली, परंतु काही समज गैरसमज माझ्या बाबतीमध्ये पण घडले आणि त्याच्यातून 24ला मला पराभवाला सामोरं जावं लागलं. 6,000 मतांना माझा पराभव झाला. परंतु ज्यावेळेस सगळ्या माझ्या बांधवांच्या लक्षामध्ये आलं तालुक्याच्या की काहीतरी गडबड झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीची उतराई म्हणून प्रत्येकाने बाजार समितीला 18 पैकी 18, नगरपालिकेला त्या ठिकाणी 46 मताचं मताधिक्य देऊन आमच्या ताईंना त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदावरती विराजमान केलं. बाजार समितीला म्हणजे सहकारी मित्र गरड सर यांना चेअरमन, त्याचबरोबर 18 सदस्य त्या ठिकाणी आले. पंचायत समितीला सुद्धा आमच्या रोंगेताई त्या ठिकाणी सभापती झाल्या, सर्व संतोषदादा उपसभापती झाले, सगळे सदस्य, रोहित उपनगराध्यक्ष झाला. आणि विशेष बाब म्हणजे संपूर्ण तालुका ज्या गोष्टीची वाट पाहत होता की जिल्ह्यामध्ये आम्हाला कधी जिल्हाध्यक्षपद मिळालं नाही, एक माझा सर्वसामान्य कार्यकर्ता, एक बांधव दीपकच्या रूपानं त्या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पताका त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपण घेऊ शकलो आपल्या खांद्यावरती. फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दीपकच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून आलेली आहे
आणि याची उतराई करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्या दिवशीच मी सांगितलं होतं की बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 1.5 वर्ष सगळ्यांना बार्शी शून्य असायची. हे नेमकं आता आपल्या तालुक्याचं काय होणार. आसपासच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय. आपल्या तालुक्याची चिंता वाढलेली होती. परंतु बांधवांनो, सत्ता असेल किंवा नसेल, पद असेल किंवा नसेल, अत्यंत काळजीपूर्वक जनतेची काम करण्याचा असं आम्ही पहिल्यापासूनच घेतलेला आहे. आणि 96ला मी शहर प्रमुख झालो असेल किंवा त्याच्या अगोदर वर्गात 4थी पासून 10वी पर्यंत मॉनिटर होतो. 11वी 12वीला GS होतो. सगळ्यालाच माहित आहे की बाजार समितीचा संचालक होतो किंवा नगरसेवक सगळ्या कारकिर्दीमध्ये कधी आजी आमदार होतो, कधी माझे आमदार होतो. परंतु आमची जबाबदारी कधी आम्ही झटकलेली नाही. प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. आणि असं समजण्याचं काही कारण नव्हतं की मी आमदार नसल्यावर कुठंतरी दुर्लक्ष होईल, असाही विषय नव्हता. परंतु मी पाठीमागेही सांगितलं की मी जर हस्तक्षेप केला असता तर सर्वांना असं वाटलं असतं की लोकप्रतिनिधींना कामच करून देत नाही. याला काय म्हणजे राजकारणाचा फार छंद दिसतो असं माझ्याबद्दल गैरसमज झाले असते, टीका झाल्या असत्या. म्हणून मला काय थोडा काळ थांबावं लागलं. परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं मोठं घवघवीत यश मिळत असताना आज आमचीही तेवढीच नैतिक जबाबदारी आहे. आज सुरुवातीला या ठिकाणी सांगू इच्छितो की जे बार्शी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये, आता मी निवडणुकीमध्ये असताना काय राजकारण झालं दुर्दैवानं तिथं कुठं म्हणजे मडकी फोड वगैरे असं दुर्दैवी घटना या ठिकाणी नाही घडायला पाहिजे होत्या. मडकं कधी आपण फोडतो आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. परंतु अशा वाईट घटना या तालुक्याच्या बाबतीमध्ये घडून या मताचा मी आहे. परंतु तातडीनं मी पाठीमागेही सांगितलं की युद्ध पातळीवरती आपण पाईपलाईनचं आपलं काम चालू आहे. कुठेही त्या ठिकाणी अडचण नाही. आज जरी मला बार्शी तालुक्यातली जनता म्हणली की कुर्डवाडी ते पिंपळनेरपर्यंत तुम्ही तशीच पाईपलाईन पूर्ण करा आणि आता पाणी आम्हाला 1-3 महिन्यात देऊ शकतो. परंतु त्याला ज्या काही अडचणी आहेत, पुढच्या 30 वर्षाचं जे संकट येणार आहे की जो 4 लेन होणार आहे आपला टिंबुर्णी ते येडशी, हा 4 लेन करत असताना ती पाईपलाईन मी पाठीमागे पण सांगितलं की मध्यभागी पाईपलाईन त्या ठिकाणी असणार आहे. आणि उद्या जर त्याची दुरुस्ती वगैरे करायची तर नॅशनल हायवे आपल्याला परवानगी देणार नाही किंवा मोठा मेंटेनन्सचा खर्च येणार आहे. त्यामुळे आपण थांबलोय. आणि मी जबाबदारीने बोलतो की मी मध्यंतरी गडकरी साहेबांना जाऊन भेटलेलो आहे अक्कलकोटला. त्यांनी मला कमिटमेंट केलेली आहे की राजभाऊ पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करून 250 कोटी भूसंपादन लागणार आहेत. एका बाजून आपण पाईपलाईन घेऊन, आमची शब्द होता पालकमंत्री साहेबाचा आणि माझा की आम्ही निवडणूक झाल्याबरोबर आम्ही दिवाळीच्या आसपास पाणी आपलं निवडणूक झाल्याबरोबर पाणी देऊ. परंतु मी सगळ्या जनतेची माफी मागतो तरी सुद्धा की तांत्रिक अडचण आल्यामुळं थोडं आम्हाला 1 वर्षभर आणखीन मुदत द्या. कारण हे कायमस्वरूपी रोज 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे. आता आपण पाहतोय की पाण्याची अडचण किती आहे आणि भविष्यात त्याला 6 कोटी सुद्धा आपण रोज घेऊ शकतो एक मोटर वाढवल्यानंतर. त्यामुळे एवढं मोठं नियोजन आपण साधारण पुढच्या 30-35 वर्षाचं केलेलं आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये. आणि त्याच्याकरता जे 100 कोटी रुपये कमी पडत होते त्याची सुद्धा बैठक झालेली आहे मंत्रालयामध्ये. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेब, सुनेत्रता यांच्या मार्गदर्शनाखाली, भाऊच्या सहकार्यानं 100 कोटी रुपयाचा निधी आपल्याला मंजूर झालेला आहे. पुढच्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्याची ऑर्डर आपण बार्शीमध्ये आपण देतोय. त्याचबरोबर इतर विकास कामाला सुद्धा आपण कमीत कमी 50 ते 75 कोटी रुपये अशी साधारण 250 कोटी रुपयाचा निधी येणारा 1-1.5 महिन्यामध्ये बार्शीला या ठिकाणी दिला जाईल. अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी. मग त्यामध्ये रस्ते, गटारी, पाईपलाईनचे सगळी कामं आहेत. ग्रामीण भागातले रस्ते साधारण माझ्या अंदाजे ग्रामीण आणि शहर दोन्हीकडे 200 कोटी रुपयाचं पॅकेज पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जनतेच्या समोर हे सगळंच निधी आलेला त्या ठिकाणी त्याची माहिती वेळोवेळी दिली जाईल. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा 1200 कोटी रुपयाचा तो निधी आहे. त्याचबरोबर सगळ्यात शेतकरी बांधवांची भावना आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये प्रश्न थोडा गंभीर झालेला आहे. पीक विमा मिळाला आहे. परंतु मी आत्ताच कृषी अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पीक विम्याच्या बाबतीमध्ये आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेऊन पीक विमा कसा मिळेल त्याकरता प्रयत्न करू. काही पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी कारण नसताना आपलं शासनाच्या सगळ्या गोष्टी बरोबर असताना अडथळा आणतात. वेळ प्रसंगी शासनाचे त्याच्यावरती शासनाच्या माध्यमातून कारवाईचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिले जातील. आणि जरी काय अडचण आली, शेवटी कोर्टात जरी जाऊन आपल्याला काही बाजू मांडायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बाजू मांडली जाईल. आणि भविष्य काळामध्ये तर आपण वेळोवेळी भेटणारच आहोत. आणि सातत्यानं विकास कामाच्या बाबतीमध्ये मग 3रा टप्पा उजनीचा असेल किंवा दळणवळणाची साधनं असतील, MIDCचे विषय आहेत, सगळ्या रस्त्यांचे आहेत,
फळबागाच्या बाबतीमधला विषय असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पुढं जिल्हा दूध संघ सुद्धा कसा चालू करता येईल या बाबतीमध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, सुनेत्रताई आणि जयभाऊंबरोबर चर्चा करून त्या ठिकाणी सुद्धा मोठा आपण निर्णय त्या ठिकाणी घेतोय. एवढंच या ठिकाणी मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानण्याकरता मी पत्रकार परिषद बोललेले, कारण निकाल लागला, आमदार झालो की अधिवेशन चालू झालं. सगळ्यांना असं वाटलं की आम्ही एवढ्या भाऊंबद्दल भावना व्यक्त केल्या, आम्हाला भाऊला भेटायला सुद्धा मिळत नाही, आमचा राजभाऊ कुठं गेला अशी सगळ्यांची भावना आहे. परंतु मी अधिवेशनला होतो. आज मी 3.5 महिन्यापूर्वी मी ब्रेकदर्शनचं तिरुपतीचं दर्शनाचं मला बुकिंग केलेलं आहे, पास मिळालेला आहे, मला दर्शनाची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे. उद्या 4चं दर्शन आहे. मी तिरुपतीला 1-2 दिवस चाललोय, नंतर अधिवेशनच आहे. तर माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की अधिवेशन झाल्यानंतर मी सगळ्या ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद पंचायत समितीला गोवित असं यश दिलं, नगरपालिकेला यश दिलं, बाजार समितीला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानण्याकरता संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचा दौरा करणार आहे. त्या ठिकाणी रोज संध्याकाळी 3 ते 5 गावं असतील, प्रभाग असतील, सगळे माझे बांधव, माझ्या भगिनी, बंधू, पदाधिकारी, दीपक आहेत, माझे वैद्य गरड सर आहेत, रोहित आहेत, संतोषदादा आहेत, माझ्या ताई आहेत, त्याचबरोबर आमच्या रुंगीताई आहेत, कतलेताई आहेत, त्याचबरोबर उपसभापती आमचे गायकवाडी, सगळी मंडळी, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक बंधू भगिनी, सगळेजण आम्ही आभार मानण्याकरता आणि अडीअडचणी जाणून घेण्याकरता संपूर्ण तालुकाभर दौरा करणार. त्यात तुम्हाला सुद्धा आम्ही पत्रकार बांधवांना सामावून घेणार आहोत आणि जनतेच्या अडीअडचणी समजून त्या प्रामाणिकपणानं पहिल्यापेक्षा कित्येक पटीनं ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न करू. विधानसभेवर आपण असताना 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हजारो कोटींचा निधी आणला आणि बार्शीकर जनतेला ती एक निधीची सवय लागलेली, एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आपण विकास कामं केली. परंतु आता फक्त बार्शी तालुकाच नाही तर जिल्ह्यातील जनतेची आपल्याकडून अपेक्षा आहे. कसं बघता या गोष्टीकडे? मी अगोदरही सांगितलं की किंवा विकास कामाच्या किंवा अन्य बातमी घालणाऱ्या गोष्टी थोड्या ज्या काही चर्चेत असतात, अशा बाबतीमध्ये सुद्धा मला काही विषय माझ्यासमोर यायचे. पण मी माझे आमदार त्यांच्या घराच्या मागच्या बाजूने काही लोकांनी फटाके फोडले आणि ते घटना घडली, त्यानंतर गुन्हा दाखल झालाय. याकडे तुम्ही कसं बघता? मी ह्या मताचा आहे की अशी घटना घडताच कामा नये. ह्या गोष्टीचा मी म्हणजे अत्यंत खेद व्यक्त करतो की अशी घटना घडायला नाही पाहिजे. परंतु जी झालंय ती चुकीचं झालेलं आहे आणि काही नावही चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत. मी PIशी बोललेलो आहे आणि अशी घटना पुढं कधी घडणार नाही ह्याच्या बाबतीमध्ये मी खबरदारी घेणार आहे. कारण कुणीतरी काय जो प्रकार केला, आणखीन मी माहिती घेतोय नेमकं खरं काय खोटं काय. परंतु ही घडलेली गोष्ट अत्यंत चुकीची आहे. मी त्या दिवशी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सोलापूरला सांगितलं होतं की त्यांनी जरी या तालुक्याचं नेतृत्व करत असले तरी त्यांचा ना आमचा काय बांधाला बांध नाही. शेवटी काय तत्वाचे विषय आहेत, की त्यांची तत्व त्यांची जवळ आहेत, आमची तत्व. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या घराच्या बाबतीमध्ये अशी घटना घडावी आम्हाला काय तर आनंद मिळणं अशातला विषय कधीच नाही. आमच्या पण कोणाच्या बाबतीमध्ये घडू नये, त्यांच्या बाबतीमध्ये घडू नये. परंतु आणखीन ह्याच्यामध्ये कोण तिराईस काय भानगडी करतंय का ह्याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं असं मला वाटतं. हो, आपण सर्व ठिकाणचे रस्ते रोड अगदी चांगल्या पद्धतीने बनवले आहेत, परंतु कुरुडवाडी रोड हा पेंडिंग राहिला. त्या बाबतीत आपले काय भावना राहणार? आता कुरुडवाडी रोड जो आता चालू आहे शहरातला का? हा, शहरातला, त्याच्याबद्दल मी अगोदरही सांगितलं की तुम्हाला की लोकप्रतिनिधी वेगळे होते. मी जर हस्तक्षेप केला असता तर तुम्ही सुद्धा म्हणले असते की राजभाऊ राऊताला काय आता त्यांना विश्रांती दिली, थोडी गपचुपच बसत नाहीत. तुम्ही मायाबरोबर धुतलं असतं मला. आता तुम्ही त्याचा स्पीड बघा, तुम्हाला म्हणजे आता ते जी 10चा स्पीड होता ती तुम्हाला 200चा दिसत. लवकर काम पूर्ण होईल, काळजी करू नका. हो, DCC बँकेची थकबाकी आपण परवा प्रचारात म्हणाला होतो की फक्त माळशिरस आणि बार्शीमध्ये आहे. त्याच्या संदर्भात पुढची निवडणूक प्रशासक कधी हटणार आणि त्या थकीत रकमेसाठी आपलं पुढचं पाऊल काय असेल? नक्कीच त्याच्यात कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे कारवाई चालू आहे आणि आदरणीय फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बैठक घेतोय. सगळ्याच जिल्ह्यातल्या आजी माजी आमदार, पालकमंत्री महोदयांच्या सगळ्याच्या समन्वयातनं लवकरच निवडणूक लावू आणि त्या ठिकाणी DCC बँक आहे ही भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या म्हणजे त्याच्यात राजकारण नसतंय खरं, परंतु त्या विचाराची बँक त्या ठिकाणी निर्माण होईल आणि या बँकेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना
चांगल्या पद्धतीचा न्याय दिला जाईल आणि या बँकेच्या माध्यमातून आज ताकदीनं जो दुग्ध संघ बंद पडलेला आहे तो सुद्धा दुग्ध संघ चांगल्या पद्धतीने कसा चालवता येईल ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक विचार करू. भाऊ, तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पहिलंच पत्र भगवंत तीर्थक्षेत्र आडाकऱ्याचं घेऊन गेला, त्या संदर्भात बातम्या देखील झाल्या, परंतु काय चर्चा झाली, काय सांगितलं फडणवीस साहेबांनी त्यावेळेस? तर आपला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून डीपीडीसीच्या माध्यमातून आपण ठराव वगैरे करून सगळी प्रक्रिया पूर्ण करून आपल्या श्री भगवंत तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा असा आपण ठराव वगैरे करून ती सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. कमिशनर साहेबाकडे काय थोडा किंचित प्रलंबित विषय आणि शासन दरबारी. तर ब वर्गाचा आपण दर्जा मागतोय. अ ब क असे 3 दर्जे असतात. अ जो दर्जा आहे त्याला 100% अनुदान आहे. तो एक देश पातळीवरचा दर्जा आहे. उदाहरणार्थ पंढरपूर तीर्थक्षेत्र, विठ्ठल रुक्मिणी मातेचं, स्वामी समर्थांचा सण, शिर्डी करून जे काही माझ्या म्हणजे मनामध्ये ज्या भावना कल्पना आहे 3 MIDC आपण करतोय. आज 50,000 एकर जमीन आपली ओलिताखाली येते. 37 साठवण तलावापैकी आपले जवळपास 31 साठवण तलाव आता पूर्ण झालेले. काही कामं चालू आहे. आपली झाली गाताचीवाडीची 50-55 आपले कारखाने उभा राहिलेले छोटे मोठे. आणखीन तिथं सपोर्ट करून कारखाने उभा करण्याचं काम करतोय. आणि आणखीन ही जामगाव, उपळाई आणि वैराग 3 MIDC आपण उपळाईला पण जागा पाहिलेली, वैरागला पण पाहिलेली आणि जामगावचे पण जागा करणार. शेतकऱ्यांचा एक असा प्रश्न आहे, गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आला आणि यावर्षी जून महिना संपत आलाय, म्हणजे संपलाय, तरी देखील आणखीन पाऊस नाहीये. शेतकरी खूप चिंतेत आहेत. त्या बाबतीत आपण कसं बघताय? आपल्याला सगळ्यालाच माहित आहे की संपूर्ण देशामध्ये, राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती थोडी दिसून येते. तरी सुद्धा शेवटी आपण भावनिकतेवरती आणि श्रद्धेवरती चालणारी माणसं, भगवंताच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, तिरुपती चरणी एवढीच प्रार्थना करेन की बाबा देवा पाऊस चांगला पडू दे, माझ्या बळीराजाला सुखी समाधानी ठेव. आणि ह्याच्यातनं सुद्धा दुर्दैवी काय घटना घडली तर शासन पाठीशी राहणारच आहे. ज्या पद्धतीनं पूर्वी दुष्काळाची मदत दिली, पडून दे दुष्काळ, परंतु जर दुर्दैवानं काही शेवटी निसर्ग आहे, जर घटना काय अशी घडली तर आपण सगळ्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहू. आताच मी पीक विम्याचं पण बोललो, त्याच्यावर बोलून दाखवलं आणि स्वतः वैयक्तिक तुम्ही त्या गोष्टीला ही झालेले आहेत, तुम्हाला त्याचा त्रास माहिती आहे, तर तुम्ही काय ह्या चुकीच्या स्पीड ब्रेकर बद्दल करणार? आता ह्याच्यामध्ये 2 प्रवाह येतात. अशी मंडळींचं काय आंदोलन होतात की स्पीड ब्रेकर व्हावा आणि झाल्यानंतर ती गाडी चालल्यानंतर असं त्याच्यावरनं कुणीतरी उडून पडतंय, डोक्यावरती पडतंय. आता माझी भाची सुद्धा खंडवीला त्या दिवशी येतो. आता काही ठिकाणी गाड्या स्पीडमध्ये येतात, त्याखाली ऍक्सिडेंट होतो. ते आम्ही सुद्धा, आमचा सुद्धा मनामध्ये संभ्रम आहे की नेमकं करायचं काय. म्हणजे अशी दुविधामान अवस्था झालेली आहे. ह्याच्या बाबतीमध्ये तिथली प्राप्त परिस्थिती बघूनच निर्णय घेणं उचित होईल असं मला वाटतं. आखलूची सभा कधी आहे? पालकमंत्री महोदय मला म्हणले की राजेभाऊ आता त्या गोष्टीला फार महत्व देऊ नका. आता जे काही गोष्टी त्यांच्यात नशिबात होत्या त्या घडायला लागलेल्या आहेत आणि त्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्याने ओळखलेला आहे काय विषय आहे. त्यांची जागा त्यांना दाखवली. त्या गोष्टीला आता महत्व देऊ नका, विकास कामाला महत्व द्या. त्यामुळे जरा मला वाटतं मी विकास कामाला महत्व दिलेलं बरं राहील. हो, खासदार ओमराजे निंबाळकरांनी तुमच्या महायुतीमध्ये प्रवेश केलेला आहे. आता तुम्ही याच्याकडे कसं बघताय? शेवटी आमच्या सगळ्यांचे करवते आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली देवेंद्र फडणवीस साहेब आहे. शेवटी काही राज्याचं राजकारण करत असताना किंवा देशाच्या काही घडामोडी खासदारांच्या बाबतीमध्ये असतील किंवा आमदारांच्या बाबतीमध्ये विधानसभेचे असतील किंवा राज्याचे प्रश्न असतील त्यांना माहीत असते. आपण त्यांच्या एवढे हुशार नसतो. त्यांनी ज्या सांगण गोष्टी नेते मंडळींनी त्या ऐकून आपल्या पद्धतीनं काम करणं योग्य असं मला वाटतं. भाऊ, सर्व पत्रकारांच्या वतीने तुम्ही आमदार झाला, विधान परिषदेवर सर्व पत्रकारांच्या वतीने तुमचं खूप खूप आभार आहे. सगळ्यांचा मनपूर्वक आभार.